पुढच्या वर्षी बघा. थोडं काय माहितीये, आज असं इमोशनल झालंय मला माहिती काय श्यामसुंदर आणि आपले गुरुवर्य त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांचीच कृपा म्हणा की गेली 17 वर्ष मी आमच्या गावचं मंडळ जे आहे श्री गुरुदेव दत्त प्रासादिक भजन मंडळ काळसेवाचा वाडा, त्याची भजन सेवा अविरत करतोय न चुकता. लॉकडाऊनचं 1 वर्ष सोडलं तर जवळजवळ सगळी वर्ष मी जवळजवळ 7 दिवस गणपतीचे जे असतात 7 दिवसापैकी सगळी भजनं मी स्वतःच करतो. एक आहे गुरुवर्ग, म्हणजे तिथे आमचे जे गावचे जे गुरु आहेत त्यांचा मुलगा आहे, त्याची थोडीशी साथ मिळते. पण मॅक्झिमम जी भजनं आहे म्हणजे एका वर्षात नाही म्हटले तरी ते 22-23 भजनं मी स्वतः करतो तिकडे. पण काय होतं ना, इथे आल्यानंतर इथली मंडळी गावची मंडळी मला बराचसा फरक पडतो. गावची मंडळी जशी सांभाळून घेतात तशी इथली मंडळी त्याच्याही कितीतरी पटीने मला सांभाळून घेतात. बऱ्याच वेळा मी किती भजनं म्हणतो, काही लोकांना असं वाटत असेल की अरे काय तू ताकतात म्हणता, आणि कळतं, मलाही कळतं ते. कारण वरती बसून आहे ना, प्रत्येक जणांकडे आमचं लक्ष असतं. म्हणजे खाली बसणाऱ्याला वाटतं की पण ते साहजिक आहे. जेव्हा मी पण खाली बसणार बसायचो असा तेव्हा आमच्याही डोक्यात आहे अरे काय बुवा जायला म्हणतो. पण तिथे बसल्यानंतर म्हणजे तिथे बसणं म्हणजे नुसतं भजन म्हणणं असं नाहीये. आमचे 3-3, 4-4 ऑडिओ चालू असतात. काय चालू आहे, आज चालू आहे, कोण चालू आहे, एवढं सोपं नाहीये. तर बुवा बनणं लोकांना जरी वाटलं की काय बुवा, ते खूप कठीण आहे. आमच्या गुरुवारी यांना सलाम, त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणा, उत्तम म्हणा, निलेश बुवा म्हणा, रात्री आम्ही सगळेजण भजन करतो. बुवांचं नाव भजन ऐकून आम्हाला विचारायला येतात. आता तुम्हाला माहिती नसेल, माहिती असेल काही जणांना, एक केळजी म्हणून बुवा आहे आपल्या गावच्या, आमच्या गावचे अजित केळजी. तर आमचं भजन आमच्या घरातच चालू होतं, माझं भजन, आणि माझ्या घरात त्यांचं केळजींचं भजन चालू होतं. केळजींचं भजन म्हणजे खूप मोठं आहे, डबलबारीचे बुवा आहेत ते. तरी सुद्धा ते जाताना तिथे ऐकून पूर्ण भजन ऐकलं त्यांनी. ते म्हणाले अरे कोण बुवा आहे, म्हणजे थोडं शिस्तबद्ध लागतोय. म्हणजे तुमच्या कृपेने या सगळ्या गोष्टी झाल्यात आमच्या आयुष्यात, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सांभाळून घेतात सगळ्यांनी ऐकलेलं परत परत गायलेला जमत आहे. तुला कमी अभंग पडायचं तर उत्तम पण दे.
अभंग कमी पडायचं उत्तम पडून घ्या. त्याचं आळवी नको. हा मध्ये माझा
Thank you.